नमस्कार, मी जितेंद्र डांगोरे, कृषी प्रतिनिधी काटोल. आज आपण युवा प्रगतशील शेतकरी श्री कमलेश भाऊ डोईजड यांच्या शेतामध्ये आलो आहे. त्यांची ऑर्गॅनिक शेती कशाप्रकारे आहे, कशाप्रकारे ते करतात यांची माहिती आज ते देणार आहे. तरी कमलेश भाऊ, आपण जी आपली शेती आहे कशाप्रकारे आपण असे डेव्हलप केली आहे ते थोडं आपल्या सांगा. माझं काम म्हटलं 3-4 वर्ष अगोदरपासून मी रासायनिक सोडलेलं आहे. म्हणजे अजिबातच रासायनिक टाकायचं नाही, पूर्ण जैविक शेती करायची. शेणखत, गोमूत्र, जीवामृत, घनामृत, ह्युमिक ॲसिड याच्यापासूनच सगळं तयार करायचं. बेसनापासून, गुळापासून ह्या सगळ्या याच्यातून दवाई तयार करायची. त्याचे स्प्रे, जसं ड्रीपद्वारे कसं प्रोव्हाइड करायचं, काय करायचं सगळं नियोजन आपणच करायचं. कमी पैशात, कमी याच्यामध्ये. जसं आता यावर्षी नवीनच ट्रॅक्टर आणला, म्हणजे बांधावर सीताफळ झाड लागवड कशी करायची, म्हणजे वेस्टेड जागेत. हे सीताफळाचं कोणतं वाहन आहे? हे गावरानी आहे, रामटेक. गावरानी रामटेक म्हणजे याला पाणी कमीत कमी लागते, कमी पाणी, रासायनिक घ्यायची गरज नाही. कमी पाणी. त्यासाठी आपण ते रामटेकचं वाण घेतलं. म्हणजे कमीत कमी आपल्याला 18 महिन्याला पाणी द्यायला लागेल. स्वतः तो गोळा होतो जगेल, म्हणजे आपल्याला नंतर पाणी द्यायची गरज नाही. आणि हा 4 एकराला 250 झाडं बसते पूर्ण असं बांधावर धुऱ्यावरती. बरं, हे तुम्हाला कशी डोक्यात कशी कल्पना आली तुमच्या का धुऱ्यावर आपण तयार करावं? मला कल्पना म्हटलं म्हणजे मी आता सीताफळाला जंगलात जायचं. जंगलात गेल्यानंतर सीताफळाला ज्या अर्थी जंगलामध्ये सीताफळ होऊ शकते, आपल्या धुऱ्या करून काय बरोबर. म्हणून म्हटलं आता आपण एका झाडापासून एक जरी कॅरेट दिलं 600 रुपयाचं एक कॅरेट, आपल्याला 250 झाडापासून कमीत कमी 1.5 ते 2 लाखाची फसल होईल वर्षाला. एका वर्षाला 1.5 ते 2 लाखाची. मग आता 2 लाख रुपये आपल्या ह्या शेतीत नाही पिकत, तर मग आपल्या धुऱ्यावर पिकून राहिले ना. अरे वा. म्हणून हा नवीन थोडंसं वेगळं करायचं असं विचार केला. नवीन संकल्पना. तर मी पण शेतकऱ्याला असं सांगू इच्छित तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून की बाबा अशा पद्धतीने शेती करा जेणेकरून आपल्याला उत्पन्न जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, कमी वेळात. स्टॉप करून सांगू.